तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं रामरक्षा आंदोलन छेडलं। ठाणे स्टेशन येथील गावदेवी मंदिराजवळ असलेलं पुरातन हनुमान मंदिरात जोरदार आंदोलन करण्यात आलं। गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम जय हनुमान नावाच्या टोप्या परिधान करत मोठ्या संख्येनं ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते। महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं। यावेळेला प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं ठाणं दुमदुमलं। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। श्रीरामांच्या नावानं जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळालाच पाहिजे। रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना आता चुकीला माफी नाही असं म्हणत तमाम ठाणेकरांनी रामरक्षा पठण केलं। दरम्यान शिवसेना पक्षानं महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन छेडले। या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठणानं झाली आहे। आता ठाण्यातील रामभक्तांच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलन आज ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं।